वनरक्षक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकच्या 966 प्लस जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे आणि वनरक्षकच्या जवळपास 966 जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघत आहे। आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागणार आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवारांनी पुरुष उमेदवारांना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर वनरक्षक भरती संदर्भात अपडेट याच्या अगोदर आले, तर अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांचे एकच कमेंट होते की सर वनरक्षक भरती कधीपर्यंत निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल सांगणार आहे। वनरक्षकची भरती कधीपर्यंत होणार आहे, ग्राउंड वगैरे किती आहे, कोणत्या महिन्यापर्यंत नेमकी या ठिकाणी वनरक्षकची भरती निघणार आहे आणि आपल्याला तयारी कशा प्रकारे करायचं, आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, कुठून आपल्याला काय वाचायचं आहे, तर या गोष्टीबद्दल आपण सुद्धा या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे। मेन म्हणजे वनरक्षकची भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे याबद्दल मेन आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकमध्ये जे वयोमर्यादा असणार आहे तर बघा 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे। मागासवर्गीय कॅटेगरीसाठी 18 ते 32 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आणि या भरतीमध्ये शिक्षण 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातला असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे वनरक्षक भरतीमध्ये, ठीक आहे। आणि त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये निवड प्रक्रियाचा जर आपण पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया वनरक्षक भरतीची असणार आहे। तर बघा यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, वनरक्षक भरतीमध्ये पेपर असणार आहे। 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण, 120 मार्काचा पेपर असणार आहे। 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहे। त्याचबरोबर परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर बघा या ठिकाणी सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, म्हणजे जनरल नॉलेजचे। बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण, 120 मार्काचा हा पेपर असणार आहे। 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर जास्त चान्स आहे सिलेक्शन व्हायचे। तर बघा 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाइम राहते, 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। मेन म्हणजे गणिताचा विषय नाही आणि पेपर पास होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की वनरक्षक भरतीचा जो पेपर आहे हा 60 मार्क राहते। 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले, कोणती कॅटेगरी असा SC, ST, OBC, EWS, NTVJ, ओपन, SBC कोणती कॅटेगरी, तर यामध्ये 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले तर आपण पेपर पास राहतो। आपल्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंडसाठी बोलायला जाते, एक लक्षात ठेवा, तर जास्त चान्स आहे सिलेक्शन व्हायचे। आता वनरक्षकमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अभ्यास काय करायचा, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला हे नाही सांगणार आहे की मोठ्या मोठ्या तुम्ही बॅचा लावा, ठीक आहे, मोठ्या मोठ्या तुम्ही बॅचा विकत घ्या, हे मी तुम्हाला कधीही सांगणार नाही। तयारी जर तुम्हाला वनरक्षकची करायची असेल तर यूट्यूबवरच जर यूट्यूबवरच जे विद्यार्थी मित्रांनो यूट्यूबवर तुम्ही लेक्चर तुम्ही बघू शकता। तुम्हाला जर जे काही जमत नसेल, इंग्रजी ग्रामर जमत नसेल, जनरल नॉलेज जमत नसेल, मराठी व्याकरण जमत नसेल, त्याचबरोबर तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी जमत नसेल, तर बघा विद्यार्थी मित्रांनो यूट्यूबवर फ्रीमध्ये तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। कोणाच्या बॅचा वगैरे घेऊ नका विकत, 1000 रुपयाच्या 2000 रुपयाच्या एवढ्या बॅचा विकत न घेऊ। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला हे नाही म्हणणार की अकॅडमी वगैरे लावा, तुम्हाला एकच सजेशन देणार आहे, गावात खेड्यातले जर तुम्ही असाल तर गावामध्येच प्रॅक्टिस करा, गावामध्येच एक ग्रुप बनवा। एखादं वाचनालय जर गावामध्ये असेल तर तिथं अभ्यास करा वाचनालयामध्ये। आपल्या गावामध्ये वाचनालय जर नसेल तर 1-2 किलोमीटर अंतरावर आपलं गाव असेल तर दुसरं कोणतं गाव असेल तर सायकलने सुद्धा जाऊन तुम्ही त्या ठिकाणी वाचनालयामध्ये अभ्यास करू शकता, तयारी करू शकता, सेल्फ स्टडी करा आतापासून। आणि आपल्याला वाचायचं काय, मी तुम्हाला हे नाही म्हणणार की एवढे मोठे पुस्तकं तुम्ही वाचा, ठीक आहे, 500, 1000 रुपयाचे पुस्तकं तुम्ही घ्या आणि त्याच्यातून अभ्यास करा, हे मी तुम्हाला कधीही सांगणार नाही। तुम्हाला एकच सांगणार आहे, जे काही झालेले प्रश्नपत्रिका संच आहे 2023ला वनरक्षकची भरती आली होती, वनरक्षकचे 2023ला सर्व शिफ्टच्या जेवढ्या काही प्रश्नपत्रिका संच आहे त्या रेटून घ्या, त्या पाठ करून घ्या। तेच प्रश्न परीक्षेला रिपीट येणार आहे किंवा त्याच्या रिलेटेड काही प्रश्न परीक्षेला रिपीट येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे, किंवा त्याच्या रिलेटेड येणार आहे।
तर झालेले जे काही प्रश्नपत्रिका संच 2023च्या तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या। तर तुम्हाला 2023च्या झालेल्या वनरक्षकच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे। तर टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही जा आणि टेलिग्राम ग्रुपमधून तुम्हाला ते फाईल भेटून जाणार आहे। प्रिव्हियस क्वेश्चन पेपर झालेले जे काही प्रश्नपत्रिका संच 2023चे त्या सर्व आपण प्रश्नपत्रिका संच टाकले टेलिग्राम ग्रुपवर, ठीक आहे। तर अशा प्रकारे दुसऱ्या टप्प्यामध्ये वनरक्षक भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर वनरक्षकमध्ये उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 162 सेंटीमीटर लागणार आहे, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि त्याचबरोबर तुम्ही एसटी असाल तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 152.5 सेंटीमीटर उंची लागणार आहे, महिला उमेदवार एसटी कॅटेगरीचे असाल तर 145 सेंटीमीटर उंची लागणार आहे, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। वनरक्षक भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर आणि 5 किलोमीटर जर आपण 17 मिनिटाच्या अंदर रनिंग मारली तर 80 मार्क भेटणार आहे। पैकीच्या पैकी जसा टाईम वाढणार आहे तसे कमी मार्क्स आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी यामध्ये महिला उमेदवारांना 3 किलोमीटर रनिंग आहे, 3 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांना 12 मिनिटांमध्ये मारायचे। ज्या पण महिला उमेदवार 3 किलोमीटर रनिंग 12 मिनिटांमध्ये मारणार आहे तर त्यांना 80 मार्क भेटणार आहे। पैकीच्या पैकी जसा टाईम वाढणार आहे तसे कमी मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकच्या जिल्ह्यावाईज जागा मी तुम्हाला दाखवून देतो कुठे किती आहे। तर बघा या ठिकाणी चंद्रपूरमध्ये 46 जागा रिक्त आहे, गडचिरोलीमध्ये 217 जागा रिक्त आहे, नागपूरमध्ये 87 जागा रिक्त आहे, अमरावतीमध्ये 267 जागा रिक्त आहे, यवतमाळमध्ये 68 जागा रिक्त आहे, प्रमुहंसमध्ये 1 जागा रिक्त आहे, पुण्यामध्ये 16 जागा रिक्त आहे, पुण्यामध्ये त्याचबरोबर पुण्यामध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो 16 जागा रिक्त आहे, धुळेमध्ये 218 जागा रिक्त आहे, नाशिकमध्ये 68 जागा रिक्त आहे, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 50 जागा रिक्त आहे, ठाणेमध्ये 291 जागा रिक्त आहे, कोल्हापूरमध्ये 29 जागा रिक्त आहे। तर हे काही रिक्त जागा आहे एक लक्षात ठेवा। तर आता अपडेट काय बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर जे अपडेट जर आपण पाहिलं तर 16 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे जे वन मंत्री आहे यांची जे विद्यार्थी मित्रांनो बैठक झाली होती आणि पत्रकसुद्धा आलं होतं। जे काही वन मुख्यालय आहे तिथून एक पत्रक आलं होतं की 16 जुलै 2026ला वन मंत्र्यांची बैठक आहे। तर त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो कोणते प्रश्न त्या ठिकाणी होते तर बघा कोणते क्लिअर झाले बघा। वनरक्षक सरळ सेवा भरती 2023 पेसा संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय त्याचबरोबर बघा पेसा क्षेत्रातील माजी सैनिक प्रवर्गातील रिक्त राहिलेल्या पदांबाबत चर्चा आणि रिक्त राहिलेल्या पदावर प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला आणि त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी सूचना दिल्या आहेत। तर हे काही झालं जे विद्यार्थी मित्रांनो जो काही प्रश्न आहे ते मार्गी या ठिकाणी लागत आहे आणि हे काही प्रश्न मार्गी लागल्यानंतर वनरक्षकची भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर हे प्रश्न मार्गी लागल्यासारखेच आहे कारण की भरपूर दिवसापासून आहे। तर आता वनरक्षकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, कधीपर्यंत निघणार आहे, जवळपास ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपल्याला वनरक्षकची भरती पाहायला भेटणार आहे। त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून इमानदारी मेहनत करा, आतापासून अभ्यास करा। वनरक्षकची जी भरती ही जे विद्यार्थी मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून सेल्फ स्टडी करा, आतापासून ग्राउंड पण चालू ठेवा कारण ग्राउंड पण इम्पॉर्टंट आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या दिवस थांबतो, भेटायला स्टुडिओमध्ये जय हिंद।